नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 17 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। छत्रपती संभाजीनगरमधील एका वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। मण्याची पोत आणि डोरलं खरेदीसाठी गेलेल्या या वृद्ध दाम्पत्याची परिस्थिती बघून दुकानदाराने त्यांना डोरलं आणि एक मण्याची पोत भेट म्हणून दिल्याचा ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे। संभाजीनगरमध्ये असलेल्या एका दागिन्याच्या दुकानातला एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे। आपल्या वृद्ध पत्नीला घेऊन 1 ग्रॅम सोन्याची पोत घेण्यासाठी आलेल्या एका वृद्ध दाम्पत्याच्या प्रेमाचा अनुभव या व्हिडिओमध्ये येतो। वृद्ध पत्नीची हौस पूर्ण करण्यासाठी या आजोबांनी जमा करून आणलेले सर्व पैसे ते दुकानदाराला देताना दिसून येत आहेत। मात्र या दाम्पत्याचं या वयातही एकमेकांवर असलेले प्रेम आणि जीव पाहून दुकानदाराने देखील पैसे नको, आशीर्वाद द्या म्हणत एक डोरलं आणि मण्याची पोत या दाम्पत्याला भेट म्हणून दिलेली आहे। त्यामुळे या आजी आजोबांच्या प्रेमाबरोबरच दुकानदाराच्या माणुसकीचं देखील चांगलंच कौतुक सध्या नेटकऱ्यांकडून केलं जात आहे। भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळाले आहेत। स्टार ऑलराउंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी T20 नंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केला। रवींद्र जडेजा यांनी T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली। युवा शुभमन गिल याला कसोटी संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यानंतर आता BCCI निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे। त्याचं कारणही तसंच आहे। अजित आगरकर यांचा निवड समिती अध्यक्ष म्हणून 2 वर्षांचा कार्यकाळ हा लवकरच संपत आहे। त्यामुळे BCCI आगरकर यांना मुदतवाढ देणार की नव्या निवड समिती अध्यक्षासाठी अर्ज मागवणार याची उत्सुकता आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार अजित आगरकर यांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो। आगरकर यांची निवड ऑगस्ट 2023 मध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती। त्यानुसार आगरकर यांचा कार्यकाळ 2 महिन्यांनी ऑगस्टमध्ये संपत आहे। मात्र आगरकर यांना आणखीन 1 वर्षांची मुदतवाढ मिळाल्यास ते ऑगस्ट 2026 पर्यंत त्या पदावर राहू शकतात। करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूरचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। संजय कपूरवर भारतात अंत्यसंस्कार होणार होते, मात्र 6 दिवस उलटूनही त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत। त्याचबरोबर संजयच्या निधनानंतर त्याच्या 3ऱ्या पत्नीबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही। आता संजय कपूरचे पार्थिव शरीर नेमके कुठे आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे। संजय कपूरच्या अंत्यसंस्काराबाबत नेटकरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत, पण या प्रकरणी कुटुंबाने मौन बाळगले आहे। असे सांगितले जात आहे की संजयकडे अमेरिकन नागरिकत्व असल्याने काही कायदेशीर अडचणी समोर येत आहेत, ज्यामुळे त्याचे पार्थिव शरीर भारतात आणण्यास विलंब होत आहे। मात्र यानंतर संजय कपूरच्या अंत्यसंस्काराबाबत कुटुंबाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही। नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढलेली दिसत आहे। सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती। त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे। यावेळी भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता, मात्र हा विरोध झुगारून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। त्यांच्या सोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत। मुलाच्या आठवणीने विनोद घोसाळकर हे भावुक झाल्याचं आज बघायला मिळालं आहे। शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत असताना विनोद घोसाळकर यांचे डोळे पाणावले। भाजप शिंदेकडून घोसाळकर कुटुंबावर दबाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे। यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की विनोद घोसाळकर मला भेटले, आत्ताच त्यांची आणि माझी चर्चा झाली। शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसैनिक आणि आता उपनेते आहेत। त्यांच्या घरात त्यांच्या मुलाचा एक दुर्दैवी प्रसंग घडला। त्यांच्या सुनबाई शिवसेनेच्या नगरसेविका होत्या। खरं तर मला लाज वाटते भारतीय जनता पक्षाची आणि शिंदे गटाची। याही परिस्थितीत ते त्या मुलीला फोन करून आमच्या पक्षात या असे म्हणतात। त्यांना लाज वाटली पाहिजे। एका पित्याने आपला मुलगा गमावला, मुलीने आपला नवरा गमावला, त्यांच्या पक्षप्रवेशाची
कृती करता लाज वाटली पाहिजे अशा लोकांना। निर्घुण लोक आहेत ही, हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे। विनोद घोसाळकर आमच्या पक्षात आहेत, त्यांच्या सुनबाई आमच्या पक्षात आहेत असे खडे बोल राऊतांनी भाजप आणि महायुती सरकारला सुनावले आहेत। यावेळी राऊत बोलत असताना विनोद घोसाळकर यांचे डोळे मुलाच्या आठवणीने पाणावलेले दिसून आले। मावळच्या जनतेला पैशात तोलू नका, नाहीतर उरले सुरलेले सुद्धा, अशा शब्दात सुनील शेळके यांनी राऊतांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे। राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः संजय राऊतांना मतदान केलं असंही शेळके यांनी म्हटलं आहे। मतदान केल्यावर राऊतांनी पैसे दिले का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। यावेळी बोलताना शेळके म्हणाले की 2022च्या जून महिन्यात राज्यसभेची निवडणूक होती, त्यावेळी मी संजय राऊत साहेबांना मतदान केलं होतं। आमच्या पक्षाच्या कोट्यातून मला राऊतांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि मी त्यांना मतदान केलं होतं। त्यांनी काय मला पैसे दिले होते का? मी मतदान केलं त्याचे त्यांनी मला पैसे आणून दिले का? त्यामुळे आजच्या परिस्थितीत तरी राऊतांनी अशा गोष्टी बोलू नये आणि माझ्या मावळच्या जनतेला पैशात तोलू नका, नाहीतर उरले सुरलेले सुद्धा, असा थेट इशाराच आता शेळके यांनी दिला आहे। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होत्या। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तशी सूचक विधानेही केली जात होती, त्यामुळे या चर्चांना बळ मिळत होतं। पण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एक घाव दोन तुकडे करत अखेर या चर्चांना पूर्णविराम दिला आहे। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही असं शरद पवार यांनी आज स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं एकीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे। पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शरद पवार यांनी अजितदादांसोबत जाण्याच्या चर्चेवर भाष्य करत हा विषय संपूर्णच टाकला आहे। अनेक लोक वेगळ्या विचाराचे आहेत। कोणीतरी आता म्हणालं सर्वांना बरोबर घ्या, सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही, पण सर्व म्हणजे कोण? गांधी नेहरू यांचा विचार आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांना सोबत घेणं मान्य आहे, पण सत्तेसाठी भाजप सोबत जाऊन बसायचं ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही। त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही। त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही, त्या दृष्टीने पावलं टाकायची। आम्ही संधी साधूंसोबत जाणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। आज अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात पाऊस होताना दिसत आहे। त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून पुढील 24 तासांकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे। राज्यात मागील 24 तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात 83.4 मिलीमीटर पाऊस झाला, तर ठाणे जिल्ह्यात 73.7 मिलीमीटर, मुंबई शहर 62.9 मिलीमीटर, रायगड 54.1 मिलीमीटर आणि पालघर जिल्ह्यात 49.7 मिलीमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। उद्धव सेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे। स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता, परंतु त्यानंतरही त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला। तर दुसरीकडे आता शिंदे गटाने सुद्धा उद्धव ठाकरे सेनेला सुरुंग लावला आहे। नाशिकचे एकूण 4 माजी नगरसेवकांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या चौघांनी शिंदे सेनेत प्रवेश केला। त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत 4ही जागा निवडून आणण्याचा दावा केला। या घडामोडींमुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे। उद्धव सेनेला नाशकात एकामागोमाग एक धक्के बसत आहेत। माजी मंत्री बबनराव घोलप, त्यानंतर आता सुधाकर बडगुजर यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। त्यानंतर आता 4 नगरसेवकांनी सुद्धा अखेरचा निरोप दिला। काँग्रेस नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या नातसूनेनं काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यावरून अनेकांना आश्चर्य वाटत आहे। त्याच संदर्भाने माजी काँग्रेस नेते व विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली आहे। काँग्रेस नेतृत्वहीन झालंय, चव्हाण यांनी म्हटलं।
दिवंगत वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसूनेने सांगलीत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून लवकरच त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसची अवस्था ही नात्या गोत्याचा पक्ष असल्यासारखी झाली आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले। काँग्रेसकडे प्रेरणा देण्यासारखं काम नाही, रोड मॅप तयार करावा लागतो अशी टीका चव्हाण यांनी काँग्रेसवर केली आहे।